नाराज छगन भुजबळ यांना सुहास कांदे यांनी टोला लगावलाय। छगन भुजबळांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं सुहास कांदे म्हणतायत। सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांना टोला लगावल्याचं दिसतंय। छगन भुजबळ यांच्यामध्ये जर का हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं कांदे म्हणतायत। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतो। सर, आपण बघतोय की छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही, ते नाराज आहेत आणि आता पुन्हा एकदा त्यांनी शक्ती प्रदर्शनाची सुरुवात केलेली आहे। मला असं वाटतं की भुजबळांनी महायुतीबरोबर जी गद्दारी केलेली आहे त्या गद्दारीचं हे त्यांना फळ मिळालेलं आहे आणि आम्हीच या तक्रारीवरती केल्या होत्या की यांनी विधानसभेलाही काम केलं नाही आणि लोकसभेलाही काम केलं नाही। याचे काही पुरावे आम्ही वरिष्ठांकडे दिले होते आणि त्याचंच हे फळ भुजबळांना मिळालेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की भुजबळांना माझा हा प्रश्न आहे, आपण लोकसभेला, नाशिक लोकसभेला काम केलं का? दिंडोरी लोकसभेत काम केलं का? आपण विधानसभेला आपल्या पुतण्याला ठेवून ह्या महायुतीबरोबर गद्दारी केलीच ना, मग आपल्याला हे गद्दारीचं फळ आहे। आणि जी आगरपाखड चालू आहे ओबीसी भुजबळांना दिलं म्हणजेच ओबीसीला दिलं का? मला असं वाटतं की किती ओबीसींना इथे मिळालेलं आहे मंत्रिपद। त्याच्यामुळे भुजबळांना माझं आव्हान आहे की तुम्ही खरंच दुसऱ्या पक्षात जाऊन दाखवा आणि तुम्ही राजीनामा देऊन दाखवा। आज भुजबळांची नेमकं भुजबळ निर्णय घेणार आहे असं कळतंय। तुम्हाला वाटतंय का भुजबळ निर्णयापर्यंत जातील की फक्त हे दबाव तंत्र आहे? मी भुजबळांना आव्हान करतो, तुम्ही निर्णय घेऊनच दाखवा। मी आजही सांगतो, भुजबळांमध्ये निर्णय घेण्याची हिंमत नाही, भुजबळ निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यांच्या दबाव तंत्राला कोणी भीक सुद्धा घालणार नाही, हे माझं त्यांना आव्हान आहे। भुजबळ सांगतायत की त्यांना राज्यसभेची ऑफर होती म्हणून मंत्रिपद नाकारण्यात बोलतात ते। म्हणजे आता मला तुम्ही सांगा, मंत्रिपद दिलं असतं तर अजितदादा चांगला का? मंत्रिपद दिलं असतं तर सर्व महायुती चांगली का? मला असं वाटतं। आणि 79 वर्ष वय झाले, आता बाकीच्याही ओबीसींना थोडं पुढे येऊ द्या। तुम्हाला दिलं म्हणजे ओबीसीला दिलं, स्वतःला स्वयंघोषित ओबीसी नेता म्हणणं चुकीचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं। तुमचा त्यांच्या विरोधात लढा सुरूच असणार आहे? मी त्यांना जेलमध्ये टाकल्यापर्यंत मी त्यांच्याबरोबर त्यांच्या विरोधात माझा लढा चालूच राहणार आहे। आणि मी आपल्या ज्या माहितीसाठी सांगतो, मी हायकोर्टात गेलेलो आहे आणि आता हायकोर्टात 8 दिवसामध्ये तारीख पण आहे। मला असं वाटतं की ती बोर्डावर केस आलेली आहे, ती चालू होईल आणि त्यांना शिक्षा होईल। छगन भुजबळ यांना खुलं आव्हान सुहास कांदे यांनी केलेलं आहे की छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घेऊनच दाखवावा असं आव्हान दिलं आहे। यासोबतच छगन भुजबळ यांच्या विरोधातला लढा हा त्यांना तुरुंगात टाकेपर्यंत सुरू राहील असंही ते म्हणतात। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।